पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया एक तत्वी ईश्वरणा तया म्हणती आत्मारा व्यापिले मानियाळी ग्राम जगत कल्याण नमो ज्ञानेश्वरा 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 सोपान देवा देवी तुझ्या पायी दैव जागल माझ दैव जागल दुःख सार गेलं आता माझ्या मागल कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात रोज रोज भक्तीच वेड लागल आई वेड लागल दुःख सार गेलं आता माझ्या मागल सर्वांनी हात जोडायचे व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट देवनलया सम्मोह जो जाहला अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी शांती पदी वैसवी विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमः पार्वते पते हर हर महादेव मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या घ्यावी देवा दीना दुर्बळा देवा दीना दुर्बळा देवा दीना दुर्बळा देवा
माझी सेवा दीन दुर्बळाची देवा संतांचा उपकार वर्णावया किंवा सांगावया नाही पार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेले दिव्य अक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू गोदावरीच्या तीरावरती उठलेलं भक्तीचं महान असं वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडस फळ ज्यांनी भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर असा नंदादीप ज्या साधून प्रज्वलित करावा ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांचा फार चरणाचा नसून अवघा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला आहे विठाला विठाला सज्जना हो अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा कारण कारण करुणावरून आलय भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगतजननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहील त्या राष्ट्रमाता जिजाऊ हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तनाला सुरुवात विठाला विठाला आज आपल्या जीवनातला आनंदाचा दिवस महाराजांना विचारलं तर महाराज सांगतील आनंदुरे आजी आनंदुरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे आपल्या गावामध्ये ज्या संत महंतांचं वास्तव्य नाना आपण गीत म्हणत असतो बाबा तुझ्याच दरबारी आलो तुझ्या भजनात रंगून गेलो ए बाबासाठी सोडिले घरदार बाबासाठी सोडिला संसार बाबाला शोधित शोधित आलो तुझ्या भजनात रंगून गेलो बाबा तुझ्याच दरबारी आलो तुझ्या भजनात रंगून गेलो बाबासाठी सोडली शेतीवाडी गावाबाहेर बांधली एक माडी सोडली शेतीवाडी गावाबाहेर बांधली एक माडी बाबाच्या भक्तीत तल्लीन झालो तुझ्याच दरबारी आलो बाबा तुझ्याच दरबारी आलो तुझ्या भजनात रंगून गेलो तुझ्या भजनात रंगून गेलो सज्जना हो आपल्या पोखरी गावामध्ये स्वामी महाराजांचं वास्तव्य आणि सुंदर असं वातावरणामध्ये जंगल में मंगल आपण जिथे म्हणू शकतो असं गोड वातावरण आहे आणि त्या निमित्तानं वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं 4थ्या वर्षाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पामराच्या वाटेला आलेली आहे आणि सज्जना हो अभंग कीर्तन करता अभंग निवडलाय तो नाथ महाराजांचा मग कोण नाथ महाराज या जमलेल्या समाजाला जर सांगायचे ठरले ना माऊली महाराज तर या जमलेल्या समाजाला नाथ महाराज जर सांगायचे ठरले तर 3 पद्धतीने सांगता येतील कोण नाथ महाराज तर पहिली गोष्ट शांतनाथ महाराज दुसरी गोष्ट श्रीमंतनाथ महाराज आणि तिसरी गोष्ट संतनाथ महाराज विठ्ठल विठ्ठल कारण सज्जना हो किती शांतता होती नाथ महाराजांकडे
यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन तृप्त केला. एवढे शांतनाथ महाराज, श्रीमंतनाथ महाराज माऊली. कारण भगवंतानं कावडीनं पाणी भरावं. श्रीमंतनाथ महाराज आणि तिसरी गोष्ट संतनाथ महाराज. आता नाथ महाराजांचं नाव घेतलं नाना की नाथ महाराजांचे भारुडं प्रचलित. आता लहान असताना आम्ही भारुडं करायचो. हे जगा शिवला कवन बाई मी लहान होते तवा, हे केसारी फणी घे मैना काळी पोत फणी घे. भारुड होते नाथ महाराजांचं. त्यातलं एक प्रचलित भारुड होतं बरं, अतिशय सुंदर होतं. हे सत्वर पावगे मला बाबानी आई डोलगावा हो, सत्वर पावगे मला बाबानी हे सासरा माझा गावी गेला त्याचा खपवी यारा. हे सत्वर पावगे मला बाबानी आई डोलगावा इन तुला, सत्वर पावगे मला बाबानी आई डोलगावा हो, सत्वर पावगे मला बाबानी आई डोलगावा, सत्वर पावगे नाथ महाराज. कारण ज्यांचं भारूड ऐकल्यानंतर भावावरती रूढ भाव असं वाटतं ते नाथ महाराज भारुडाची सुद्धा निर्मिती करतात. पण आजच्या अभंगातून नाथ महाराज संतांनी जगावरती अलौकिक जे उपकार केले त्याचं वर्णन करतात. विठाला विठाला सज्जना हो. हा प्रांत जर आपण पाहायला गेलो तर या प्रांतामध्ये या जगामध्ये पहिली शक्ती नांदते ती म्हणजे भगवंत शक्ती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपण कीर्तन करता इथे आलोत गडावरती, पण येत असताना आपण नाही आलो बरं, आपल्याला घेऊन येणारा कोणीतरी तो आपला आत्माराम आहे. आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करत असताना या गडावरती येत असताना पहिली साथ आपल्या अंतःकरणाची. सज्जना हो, वाटेनं येत असताना एखादी भिंत आपण पाहतो, भिंतीवरती चित्र दिसतं डोळ्याला. ज्या अर्थी डोळ्याला चित्र दिसतंय त्या अर्थी चित्रकार कोणीतरी असला पाहिजे. तुम्ही हनुमंतरायांचं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्याकरता जर मंदिरात जात असाल, जर तुम्हाला मूर्त डोळ्याला दिसते त्या अर्थी मूर्तिकारही कोणीतरी असला पाहिजे. सज्जना ही सृष्टी चालताना बोलताना दिसते ना, हे चालवणारा बोलवणारा कोणीतरी असला पाहिजे. निर्माण केलेले. आपण जर माऊलींना जर विचारलं तर माऊली सांगतात तो विश्वश्रियेचा मीची येत गा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सोय चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो या जगात चारिता. सज्जन
सज्जना हो, मी तुमच्या पुढे बोलतोय, मला बोलवणारा सुद्धा तो आहे. साळुंकी मंजूळ बोलत झेवाणी शिकविता धनी वेगळाची सज्जन. सगळं चालतं बोलतं ना, चालवणारी भगवंत शक्ती कार्यरत आहे, आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आज किती आनंदाचा दिवस. लोकमान्य टिळकांनी हा समाज एकत्र येण्याकरता जे गणेश उत्सव चालू केले, आज सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. एका माता माऊलीच्या अंतकरणातला भाव एका गीतकारानं वर्णन करताना म्हणावं बरं, ए बंधू येईल माहेरी न्यावया गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंगराची येईल न्यावयाला गौरी गणपतीच्या सणाला. कारण सज्जना हो, गणपती बाप्पा कोण आहेत? अनेक देव आपण पाहतो जे आम्हाला सुख देतात पण आपलं दुःख घालू शकत नाही. काही देव आपलं दुःख घालवतात पण आपल्याला सुख देऊ शकत नाही. पण गणपती बाप्पांचं जर वर्णन करायला गेलो ना, गणपती बाप्पा आम्हाला सुखही देतात आणि आमचं दुःखही घालवतात. म्हणून आज किती पवित्र दिवस आहे सज्जना हो. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाला, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. हे पहा झाले पुरी वर्ष, येतो वर्षान एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, द्यावा संसाराचा परमहर्ष. साऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची माझा विकसी मिळाला, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. गणपती बाप्पा गणपती बाप्पांचं पण आगमन आहे बरं. म्हणून भगवंत शक्ती नांदते आम्हाला. सज्जना हो, बर विचार करायला गेलो तर अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंत स्वतः म्हणतात, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहद. अर्जुना, सगळी सृष्टीची गती माझ्यावरती अवलंबून आहे. म्हणून भगवंत शक्ती कार्यरत आहे. दृष्टांतानं पटवतो बरं तुम्हाला. काय झालं, माऊली महाराज एक श्रीमंत व्यक्ती, फार श्रीमंत. रात्रीचे 2:30 वाजले, झोप काय लागेला, घरातून बाहेर निघाला. वॉचमॅननं पाहिलं, साहेबांना काही झोप लागत नाही. नाना काही इकडे पैसे कमी आहेत पण झोपायच्या बाबतीत फार श्रीमंत आहे. हा, पण काही इतके पैसे झोपच नाही. काही इतके श्रीमंत आता कीर्तनात बसल्या बसल्या काहीला झोप येऊ राहिला, एवढे श्रीमंत आहे झोपेच्या बाबतीत. तो श्रीमंत व्यक्ती घराच्या बाहेर पडला. वॉचमॅननं पाहिलं, साहेब बाहेर आले. साहेब, झोप लागत नाही का? रात्रीचे 2:30 वाजलेत. साहेबांनी सांगितलं, झोप काय लागेना गड्या. वॉचमॅननं सांगितलं, मग काय करता? काय नाही, आता थोडासा फेरफटका मारतो. वॉचमॅननं सांगितलं, साहेब जवळच आत्मारामगिरी महाराजांची कुटी आहे, येता का दर्शन घेऊन? ते साहेब म्हटलं, गेलो होतो गाड्या एकदा लग्नाच्या वेळेस बुट घालू, त्याच्यावर काय परत गेलो नाही, पण आज जातो. ते श्रीमंत व्यक्ती महाराजांच्या कुटियामध्ये आले आणि आल्यानंतर तिथे एक गरीब मनुष्य रडत बसलेला होता. त्या श्रीमंत व्यक्तीनं जवळ जाऊन विचारावं, का रे दादा, का रडतोस? त्या गरीबानं सांगावं, दादा बायको ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, 20,000 रुपयाची गरज आहे पण जवळ फुटका रुपया नाही. त्या श्रीमंत व्यक्तीने सांगितलं, का काळजी करतोस? त्या साहेबानं खिशातून 50,000 रुपयाचा बंडल काढला आणि त्या गरीब माणसाच्या हातात देऊन टाकला. सांगितलं, जेवढे पैसे लागतील तेवढे हॉस्पिटलमध्ये वापर आणि बाकीचे पैसे तुला खर्चायला राहू दे. 1-2 मिनिटं झाले. जे श्रीमंत व्यक्ती होता त्या श्रीमंत व्यक्तीनं आपलं व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि त्या गरीबाच्या हातावरती ठेवत असताना सांगितलं, ऐक रे, वरती माझा ऑफिसचा पत्ता आहे, खाली माझ्या घराचा पत्ता आहे, तुला जेव्हा गरज पडेल या पत्त्यावरती. तो गरीब मनुष्य होता ना, तो म्हणे, महाराज मला तुमच्या पत्त्याची गरज नाही. तो श्रीमंत व्यक्ती म्हणे, का रे असं का बोलतोस, तुला परत पैशाची गरज पडली? मग त्या गरीबानं सांगितलं, साहेब मला तुमच्या पत्त्याची गरज नाही, माझ्याकडे त्याचा पत्ता आहे ज्यानं तुम्हाला रात्री 2:30 वाजता मंदिरात पाठवलंय. कारण सज्जना हो, ही भगवंत शक्ती कार्यरत आहे, त्याचा आम्हाला विचार करावा लागेल. दुसरी शक्ती नांदते ती म्हणजे धर्मशक्ती. किती पवित्र धर्म आहे आपला, ज्या धर्मामध्ये जिवंतपणी सुद्धा आई वडिलांची सेवा आणि मेल्यानंतर सुद्धा आई वडिलांची सेवा आहे ना, तो पवित्र धर्म आम्हाला शिकवलेला आहे. हे रघुकुल रीत
सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए पवित्र धर्मशक्ती नांदते। मग विचारू आपण माऊलींना, माऊली सांगतील आपल्या आपल्या धर्मावरती ज्याचं त्याचं प्रेम पाहिजे, नाही तर धर्म जर गेला तर काय होईल। तैसा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा धारा मोडीला तैसा दीपासले हरपला प्रकाश उजाय। धर्म धर्म म्हणजे तरी काय तर आपल्या आई वडिलांनी आम्हाला जे शिकवलेलं आहे, एथ वडील जे जे करीत तया नाम धर्म ठेवी सज्जन आहोत। धर्मशक्ती नांदताना आम्ही पाहतो किती पवित्र धर्म आहे माऊली महाराज। जर आपल्या धर्मातल्या स्त्रिया जर पाहायला गेल्या ना, अतिशय आदर भाव त्यांच्या अंतकरणामध्ये। एखादा महात्मा आला, आता कुणी आलं काही येत्यात महात्मे, या महात्माऊल्यांना गोड गोड बोलून 5-50 हजार बोलून पण जातात, पण तरी पण किती श्रद्धायुक्त अंतकरण आपल्या मातामाऊल्यांचे। पवित्र धर्म सांगतो ना। आता त्या नाशिकला कीर्तना करता गेलो होतो, 8-1 दिवस झाले असते। कीर्तना करता गेलो, असा मंडप होता, थोडासा अंतरावरती स्टेज होती। आता मंडपाचं जे गेट होतं ना, तिथे एक माता माऊली या आजीबाई बसलेली चष्म्यावर, तशी आजीबाई मला गंध लावण्याकरता उभी होती। आता अंतकरण सांगतो किती श्रद्धायुक्त अंतकरण असतं। आता तिनं मला पाहिलं, हा कोट पाहिला, धोतर पाहिलं, तिला वाटलं लय मोठा मार झालाय वाटतं। आता तिनं कुकात बोट बुडवलं, माझ्या कपाळाला लावलं, पण ती इतकी भारावून गेली, तिचं पुढची क्रिया चुकली। तिनं साखर माझ्या कपाळाला लावली, तांदूळ माझ्या तोंडात घातले, खाले मी तांदूळ। काय करते का तर अंतकरणामध्ये भाव आहे बरं। कारण धर्मशक्ती नांदताना इथे पाहतो तिसरी शक्ती नांदते, ती म्हणजे भजन शक्ती। आता आपण मिरवणूक केली बा, किती आनंद घेतला आपण भजनाचा। प्रत्येक प्रांतात जा बरं, देशात कुठेही जा, आपण जर त्या गुजरातला गेलो ना, ते गुजरातवाले भजन करतात शिवजींचं। एक कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंत मरुदयानंदे भव भवानी सहितं नमामि। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। गुजरातला भजन आहे शिवजींचं। आपण जर त्या राजस्थान मध्ये गेलो तर मीराबाईनं भजनात क्रांती केली। तर वृंदावनला जर गेलो तर वृंदावनला भजन आहे बरं। हे काली कमली वाला मेरा यार है, मेरे दिलदार है। अतिशय गोड गोड भजन त्या वृंदावन मध्ये असतात। किशोरी किशोरी अभिषेक महाराजां करता गोड प्रमाण दिलं बरं। वृंदावनला जर आपण गेलो तर भजन ऐकायला भेटतं। आता आपला महाराष्ट्र प्रांत जर पाहिला ना, आपल्याकडे सगळ्यात मोठा मेळा म्हणजे पंढरीची वारी असते। आपण पंढरीला जरी चाललो ना, काय अंतकरणात भाव असतो त्या वारकऱ्याच्या। वाटेनं चाललात पवार बाबा तर एखादा वृक्ष पाहिला त्या वृक्षालाच विचारतो, एखादा पक्षी पाहिला त्या पक्षालाच विचारतो, सांग त्या पंढरीची वाट। थोडं क्षपक आहे पण मी गात असतो। ते वारकरी दादा कपाळाला चंदनाचा टिळा आहे, हातात पताका आहे, गळ्यात विणा आहे, आणि वाटेनं चालत असताना कुणी जरी भेटलं ना तरी म्हणतो बरं, हे जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेरा माहेरा
भजन भजन चला हो पंढरीला जाऊ जीवाचा जीव लगा म्हणून सज्जन हो माणसानं सुख आलं तरी भजन करावं बरं आणि माणसाला दुःख आलं तरी भजन करावं का महाराज कारण जास्त संपत्ती आली ऐश्वर्य आलं माणसानं भजन केलं पाहिजे का तर भरकोटलो नाही पाहिजे आणि जास्त दुःख जरी जीवनात आलं तरी भजन केलं पाहिजे का तर कोलमोडलो नाही पाहिजे आम्हाला सोप्पा मंत्र सांगितलेला आहे रामकृष्ण हरी का रामकृष्ण हरी म्हणायचं कारण जीवनात रामाचा आचार कृष्णाचा उच्चार आणि हरीचा विचार जीवनामध्ये आल्यानंतर जर जीवनात परिवर्तन होत असेल तर म्हणून भजन करायचं बरं रामकृष्ण हरी ज्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये आपण जमलेलो आहे ना जर आपण कधी मांदळीला गेलात तर महाराजांचं भजन चालू असतं बरं नित्यानं काय योग साधला जन्म तुला लाभला काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला बिचाऱ्या भजनाला रे गोड भजन स्वामी महाराज करतात बरं आता अनेकदा आपण क्लिप मध्ये ऐकत असतो लाजली सीता स्वयंवराला भजन महाराजांचं चालू असतं का तर या प्रांतामध्ये आपल्याला भजन शक्ती पाहायला भेटते आणि चौथी शक्ती आहे ती म्हणजे संत शक्ती विठाला विठाला संत येतात तरी कशा करता फक्त उपकार करण्याकरता येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी सज्जन संत हे उपकार करण्याकरता आले बरं मग तुम्ही म्हणाल महाराज संत नेमकी कोणावरती उपकार करतात तुम्हाला दृष्टांत न पटवून देतो आता आपल्याला कोकरी हवेली ग्रामपंचायती ना आपल्याला आता सकाळी सकाळी मी तुमच्या गावात आलो तुमची ग्रामपंचायतीची जी पाटी होती ना त्या पाटीनं माझं स्वागत केलं महाराज पोखरी हवेली ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे मी पाटीतून मध्ये आलो तर मागून लिहिले होतो आपला प्रवास सुखाचा हो आता दुपारी 2-3 वाजता आमदार खासदार आले तुमच्या गावात पाटीनं स्वागत केलं बरं पोखरी हवेली ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे निघून आमदार खासदार आपला प्रवास सुखाचा हो आता 5-6 वाजले काही भावी भक्त आले तरी पाटीनं स्वागत केलं पोखरी हवेली ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे आपला प्रवास सुखाचा हो आता रात्रीची 10 वाजले आणि 10 वाजता आपल्या गावात चोर आले पाटी भेदभाव करेल का तोंड बिंड वाकडं करेल पाटी नाही मी यांचं स्वागत करणार पाटी चोरांचं स्वागत करताना म्हणते पोखरी हवेली ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे चोरांनी 10-5 लाख लुटले निघून गेले आपला प्रवास सुखाचा हो तसं संतांचं अंतकरण बरं संत प्रतिज्ञा करताना या
अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, आपणा सारखे करीती या ती कुळ नाही चित्ती, संतांकडे भेदभाव नाही. बर मग संत येतात तरी कशा करता? संत फक्त उपकार करण्याकरता येतात. माऊली प्रतिज्ञा करताना म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची दाहला, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका, असनी की जे. सज्जना हो, संत येतात, संतांपासून अनेक फायदे आहेत. बरं अनेक फायदे संतांपासून. कारण संत म्हणायचं तरी कोणाला? कळत कळत चूक घडते तो जीव, जो कधी चुकतच नाही तो भगवंत. आणि चुकलेल्यांना सन्मार्ग जे दाखवतात ते संत. विठ्ठला विठ्ठला. सज्जना हो, आता भगवंताने सृष्टी निर्माण केली, उपकार करण्याकरता अनेक गोष्टी निर्माण केल्या. रविचंद्रो घना वृक्षा नदी गावच सज्जना येतो, परोपकाराय युगे देवीन निर्मिता. भगवंताने सृष्टी उपकार करण्याकरता अनेक गोष्टी उपकाराकरता निर्माण केल्या. त्यात रवी सूर्य उपकार करतो, चंद्र उपकार करतो, रवी चंद्रो घना, पाऊस उपकार करतो, वृक्ष उपकार करतात आमच्यावरती, गाय उपकार करते. सज्जना हो, तसं संत आमच्यावरती उपकार करतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सगळ्यांची नावं घेतली, कारण अनेक कीर्तनकार येतात ते म्हणतात आईचं एवढं महिमाय, बापाचं एवढं महिमाय, मग आई वडिलांचं नाव का सुभाषितकारांनी घेतलं नाही? सज्जना हो, आई वडील आपली हेअरस्टाईल बदलतील, बरं हेअरस्टाईल, पण डोक्यातले विचार बदलण्याकरता आम्हाला संतांकडे जावं लागतं. आम्ही म्हणतो वाचन जरी गंगेचं नामस्मरण केलं, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. सज्जनाव, नदी आमचं पाप घालवेल. कोणतं? जे शरीराकडून झालेलं जे पाप आहे ना ते नदी घालवेल, पण मनाचं पाप घालवण्याकरता संतांच्या सान्निध्यात यावं लागतं. एवढा उपकार आहे. मग संतांच्या नामस्मरणापासून काही फायदे आहेत. बरं मग संतांचं नामस्मरण केलं की पहिली गोष्ट पुण्य प्राप्त होते, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. दुसरी गोष्ट पाप निघून जात, आणि तिसरी गोष्ट जो कळी काळ आपल्याला त्रास देतो ना, तो कळी काळावरती धाक फक्त संतांच्या नामात. सज्जना हो, उपकार करण्याकरता संत येतात. ज्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये आहेत ना, ते स्वामी महाराज सुद्धा आमच्यावरती उपकार करण्याकरता आले. एक वाक्य सांगून जाईल बरं. अजून एखादा साधू जर आपल्या गावात आला ना, भगवे कपडे घातलेले त्यांना अंगावर, आमचे लोंढे महाराज बसलेले आहेत. एखादा साधू जर आपल्या गावामध्ये आला ना, दर्शन घेण्याकरता त्याच्या चरणावरती लीन होत जा. बरं का महाराज? कारण सज्जनाव, आपल्या पायात जर काटा भरला तर काटा काढायला गरजे आहेत, पण साधूला काटा भरला ना तर भगवंत शिवाय कोणी नाही. बरं म्हणून साधू आला ना, साधूच्या चरणावरती लीन होत जा. साधूचं जीवन फार त्यागाचं आहे, फार त्यागी आहे. भगवे वस्त्र घालतो साधू अंगावरती. का सांगू? भावना रहित, गर्व रहित आणि वासना रहित वस्त्र साधूच्या अंगावरती. साधूला चालण्याकरता चपला नाहीत बरं, खडावा घालावं लागतात साधूला. कारण नाना त्या खडावा कधी पाय वाकडा पडेल आणि कधी साधू पडेल सांगता येणार नाही. त्या खडावा वेळोवेळी साधूला सांगतात जपून पाय टाक बरं, नाहीतर पाय पडेल. सज्जनाव, साधू जीवन फार त्यागाचं आहे, पण संत उपकार करण्याकरता येतात. अनेक उपकार आहे संतांपासून. नामस्मरणापासून पाहिले, त्यांच्या आलिंगनापासून अनेक फायदे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. त्यांच्या दर्शनापासून अनेक फायदे आहेत, आणि त्यांच्या स्पर्शापासून सुद्धा अनेक फायदे आहेत. दृष्टांत सांगून पहिल्या चरणाकडे येतो. सज्जनाहो, स्पर्शापासून काय फायदे? रामायण जर आपण पाहायला गेलो ना सज्जनाहो, रामायणात अतिशय सुंदर भाव आहे बरं, अतिशय सुंदर भाव. राम कहाणी सुनो रे, राम कहानी हम संतांच्या स्पर्शापासून काय फायदे आहेत ऐका. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे यायचे सज्जना. हनुमंतरायांचं चरित्र आपल्याला सर्वांना परिचयाचं आहे. पवार बाबा सेतू बांधायचं काम चालू आहे, पण सेतू बांधत असताना एक खारोताई नावाची पक्षी आहे.
ती काय करते, आपलं अंग मातीत घुसळायची, ते सेतूवरती जाऊन मोकळं करायचे. आता किती माती येत असेल तिच्यात, पण तिच्या अंतकरणातला भाव आहे बरं. आता ही पशु पक्षीने अतिशय हुशार आहेत. एक ती बाईन वर्णन करताना म्हणावं, ती सुग्रण नावाची पक्षीने बघा. आपण जर आपल्या विहिरीमध्ये एखादं झाड उगवलं ना, त्याला ते खोपे असतात सुग्रण नावाच्या पक्षीने. ते इंजिनियरला सुद्धा कळणार नाही कसं विणलेलं आहे म्हणून. हे खोपा विणला विणला जसा की लग्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा ती खरे मानसा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने खोपा झाडाले चांगला. बऱ्याचदा आपल्या गावात जर चोरी झाली, जर पोलिसांना सापडली नाही तर श्वान पथके बरं, कुत्रे हुशार आहेत, पशु प्राणी फार हुशार आहेत. तशी ती खारुताई आपलं अंग मातीत घुसळायची, सेतूवरती मोकळं करायची. कोणीतरी तिला सांगितलं, खारुताई अगं सारखी मध्ये मध्ये येतेस, कोणाचा जर पाय पडला तर चंदा मेंदा होईल तुझा, हो बाजूला. ऐकावं खारुताईनं, सांगावं मला माझा खारीचा वाटा प्रभूच्या कार्यात द्यायचा. पण सज्जन हो, हनुमंतरायांचा पाय तिच्यावरती पडला आणि रक्तबंबाळ झाली. अर्थ हा कमळापासून मारली. हे प्रभू, हे प्रभू, जगाचा चालक मालक प्रभू श्रीरामरायांनी जवळ यावं. त्या खारुताईला उचलून घ्यावं, त्या खारुताईला विचारावं, का ग खारुताई, शरीर देऊ का पुन्हा, पुन्हा जिवंत करू तुला. पण ती खारुताई सांगत होती, प्रभू मला माहिती आहे तुम्ही जगाचे चालक महाल आहात, करतो मान्यता करतो शक्ती तुमच्याकडे, पण प्रभू मला तुम्ही आत्ता शरीर द्याल, पण ज्या वेळेस पुन्हा माझा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेस तर तुम्ही माझ्या जवळ नसणार आहे. सज्जना हो, काय भाव आहे. माऊली महाराज हिमालयात जर गेलो आपण, ते साधू संत भगवंता करता, इतके भगवंताच्या दर्शना करता इतकी वाट पाहून येत. पशु पक्षी येतात बरं, गिधाड येतात, कावळे येतात, टोचे मारतात, पण ते साधू संत त्या गिधाडाला कावळ्याला सांगतात, चुन चुन खाइयो मोरे तो नैना मत खाइयो, मुझे भी याद किया. अशीच आसक्ती त्या खारुताईकडे होती. सज्जना हो, खारुताईनं एकच विनंती करावी, प्रभू इतना तो करना स्वान जब प्राण तन से निकले. एवढंच करा प्रभू, फक्त तुमच्या हातात मला मरण येईल, एवढंच करा. आता ऐका बरं, संतांचा स्पर्श काय असतो. हनुमंतराया संत खारुताई रूपी जीवे, पण ऐका हनुमंत रूपी संतांचा स्पर्श खारुताई रूपी जीवाला झाला. आणि प्रकार काय घडतोय तर सज्जना हो, भगवंताची भेट जर घडत असेल, एवढी उपकार साधू संतांपासून आहेत. म्हणून नाथ महाराज सांगतात, एवढे उपकार साधू संतांपासून आहेत, याचं वर्णन मी करू शकत नाही. अभंगाचं पहिलं
उपकार वर्णावया किंवा सांगावया नाही पार. नाथ महाराज सांगतात मी माझ्या वाणीनं अत्यंत वर्णन करू शकत नाही एवढा अलौकिक उपकार. प्रश्न उपस्थित होईल महाराज सगळ्या उपकारांची नोंद नाथ महाराज घेतात. आई वडील किती उपकार करतात आमच्यावरती. सज्जनाव आई किती उपकार करते हो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. आई जन्म देते उपकार करते ना, तरी आईचं वर्णन आज नाथ महाराज करत नाही. बाप किती उपकार करतो आमच्यावरती, पण बापाचंही वर्णन करत नाही का. केले उपकार स्वामी काय बापाना दिले अक्षय अभयदान का म्हणूनी आलो या देशात. हो आई वडील उपकार करतात बरं, पण का आम्हाला संसारामध्ये कसं वावरावं हे आम्हाला आई वडील शिकवतात. पण जीवनाचं कल्याण कसं करून घ्यावं ना हे आम्हाला संत शिकवतात. ऐका बरं दृष्टांत सांगतो. संत आणि आई वडील पटवून देतो मी तुम्हाला. दोघी मैत्रिणी होत्या. आता दोन ताई जशा बसलेल्या आहेत तशा दोघी मैत्रिणी. सज्जनाव काय झालं, दोघी खेळत होत्या आणि खेळता खेळता शेजारचं एक घर तिथे मोठमोठ्यानं आवाज यायला लागला होम थिएटरचा. तिच्या शेजारी जे घर होतं ना ती मैत्रीण जवळ गेली, पाहिलं तर चुलत्याच्या घरात होम थिएटर पाहिलं आणि तिची तळ पायाची आग मस्तकात गेली. ती घरी आली, लगेच बापाला फोन केला, बाबा कुठं आहात. तर वडिलांनी सांगितलं कामावरती आहे पुरी. काय झालं, काय आयुष्यभर काम 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 करता, काय नुसतं आयुष्य गेलं तुमचं कामात. आपल्या काकांनी 50,000चं होम थिएटर आणलं, 50,000चा. तुम्हाला काही जमलं का. बापानं सांगितलं पुरी काळजीच करू नको. ड्युटीवरून एकदा सुटलो की ₹1,00,000 होम थिएटर घेऊन आता पुढे आपल्याला खिशातून द्यायचे. ₹1,00,000 घेऊ, ₹1,00,000 होम थिएटर घेऊन येतो पुरी. बापाची सुट्टी झाली आणि बाप दुकानात गेला, ₹1,00,000 होम थिएटर घेतलं. का मुलीनं फोन केला म्हणून बाप ₹1,00,000 होम थिएटर घेऊन घरी आला. चुलत्याच्या घरात जेवढा आवाज होता त्याच्या दुप्पट आवाज शेजारी चालू झाला. त्या मुलीला इतका आनंद झाला, पण हे सगळं पाहत होती तिची दुसरी मैत्रीण. त्या दुसरी मैत्रीण घरी गेली आणि आपल्या बापाला फोन लावला. बरं आता मुलीचं आणि बापाचं नातं फार प्रेमाचं असतं. त्या मुलीनं फोन केला आणि सांगितलं, बाबा माझ्या मैत्रिणीनं फक्त वडिलांना फोन केला तर ₹1,00,000 होम थिएटर आणला. बापानं सांगितलं, मुली तुला काय पाहिजे. मुलीनं सांगितलं, शाळेकरता लांब जावं लागतं, मला स्कूटी पाहिजे स्कूटी. बापानं सांगितलं, पुरी ऐक, तुझं शिक्षण करताना जेवढा पैसा कमावला होता ना सगळा गेला. तुझी आई सतत आजारी राहते, मी पण सतत आजारी राहतो. कर्ज झालंय आपल्यावरती 10 लाखाचं. ते 10 लाख रुपये फिटतील ना फिटतील माहित नाही पोरी. आता तुला स्कूटी घेऊन देईल एवढे काय पैसे माझ्याकडे नाहीत गड्या. पण ऐक, आज मी तुला स्कूटी घेऊन देऊ शकत नाही ना, खेद करू नको, पण आज मी तुला आशीर्वाद देतो बरं पुरी. बापानं आशीर्वाद दिला. पुरीनं सांगितलं, बाबा काय आशीर्वाद देता हो. तर बापानं सांगितलं, पुरी ऐक, एका बापाचा आशीर्वाद आहे पुरी तुला. तू उच्च पदावरती जाशील, उच्च पदावरती जाशील आणि काय स्कूटीची अपेक्षा करते ग. देवाची कृपा झाली आणि तुझ्या बापाच्या आशीर्वादानं तू क्लास 1 ऑफिसर होशील आणि स्कूटीची अपेक्षा करते ना, तुझ्या जीवनात तू 4 व्हीलर मध्ये फिरशील पुरी. हा बापाचा आशीर्वाद. आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मला, तुम्हाला कोणता बाप आवडला. पुरीनं फोन केले ₹1,00,000 होम थिएटर घेऊन येणारा की मुलीला आशीर्वाद देणारा. जसं फोन केले ₹1,00,000 होम थिएटर जे आणून देतात ते आई वडील आहेत आणि आपल्याला वेळोवेळी आशीर्वाद देतात ते संत आहेत. विठ्ठल संत उपकार करतात आमच्यावरती. संतांचा उपकार वर्णावया नाही पार, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. कारण सज्जन आहोत, त्यांच्या अंतःकरणामध्ये जर आपण पाहायला गेलो तर दया शांती त्यांच्या अंतःकरणामध्ये. दया
दया अंतरात वसी तुझ्या भाव तेथे नसे सज्जना हो. आपण सुद्धा मांदळीला जातो सुद्धा बाबा भेदभाव करत नाही बरं. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे कुणी या. अनेक भक्तजण मांदळीला जातात दर्शन घेण्याकरता. आम्ही लहान होतो आता माझी चुलते उभे आहेत. आमच्या चुलतेने आम्हाला पहिल्यांदा दाखवलं होतं बाबांचं मंदिर. तिथं गेलो बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांचं ते तेज पाहिलं. नित्यानं आम्ही बाबांच्या दर्शनाला जातो. बाबांच्या प्रकट दिनानिमित्त माझी कीर्तन रूपी सेवा होती. कीर्तन केलं बाबा प्रत्येक आठवड्यातून एकदा तरी मला त्यांच्या दर्शनाकरता बोलूनच घेत का तर बाबांचा महिमा आहे. पण बाबांचं आगमन मांदळीत कसं झालं ऐका. काय झालं वडील तुकाराम गाडीलकर आणि हौशाबाई गाडीलकर सज्जना ही इंदोरला कामानिमित्त होते. आणि काम संपलं तुकाराम गाडीलकरांचं वाटेनं घराकडे निघाले. पण येत असताना आज जसं कीर्तन चालू आहे ना तसं परीड बाबांचं कीर्तन चालू होतं. आणि परीड बाबा सांगत होते आमचा पांडुरंग इतका उदारी ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही ना त्याला पाय देतो. इतका उदारी आमचा पांडुरंग. आणि पांडुरंगाचं प्रतीकच मांदळी गावामध्ये लालगिरी स्वामी महाराज. आणि लालगिरी स्वामी महाराजांच्या सेवेकरता तिथे आश्रमामध्ये दत्तक पुत्र पाहिजे. कुणी जर द्यायला तयार असेल माय तर कळवा. हे तुकाराम गाडीलकरांनी ऐकलं. पण ऐकल्यानंतर फक्त मनोमन विचार केला, ठरवलं नाही. घरी गेले आणि पत्नीचा स्वयंपाक चाललेला. बसले पण पत्नीशी बोलावं की नाही बोलावं, तिच्या पोटचा गोळा आहे, काय करावं. तसे शब्द दाबून धरले. पण जेवताना विषय काढला. अगं आई ज्यावेळेस कामावरून घरी येत होतो अतिशय सुंदर कीर्तन चालू होतं परीड बाबांचं. आणि कीर्तन समाप्तीच्या वेळेला परीड बाबांनी सांगितलं मांदळ या गावात लालगिरी स्वामी महाराजांच्या समाधी स्थळावरती एक मुलदा दत्तक म्हणून द्यायचं आहे. करूयात का विचार आपण. आता आईचा अंतकरण आहे बरं. ती आई पहिल्यांदा नाही म्हणाली पण रात्रभर विचार केला आणि आईने दुसऱ्या दिवशी सांगितलं देऊयात आपण दत्तक. वडिलांनी मुलाचा हात धरला आणि मांदळ या गावात आले. चला हो मांदळीला जाऊ, चला हो, चला हो मांदळीला जाऊ. जीवाचा जीवन गेल्यानंतर काय अमृताहुनी गोड चहाचा आत्माराम बाबाचा महिमा. सज्जना हो तुकाराम गाडीलकर आपल्या मुलाला घेऊन आश्रमामध्ये आले. तिथे शंकर बाबा होते. बाबांनी मुलाकडे पाहिलं आणि पाहतच राहिले. त्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं. मुलाला जवळ घेतलं, नाव विचारलं. बरं नाव विचारलं सज्जना हो. आता वडील शंकर बाबांच्या हवाली करून माघारी जाणार होते. काय वडिलांचं अंतकरण असेल. धन्य माता पिता तयाची. बरं सज्जना हो लालगिरी स्वामी महाराजांच्या समाधी स्थळावरती बाबांना सोडण्यात आलं. बाबांचं लहानपणीचं शिक्षण गोगरगावला झालं आणि नंतर भगवत कार्याचे किती छंद असावा मनामध्ये. बाबांनी जर हार्मोनियम जर वाजवायला घेतली ना, किती हार्मोनियम वाजवायची पवार बाबा. जोपर्यंत बटनच गाजती नाही, पार पिटी फुटून जात नाही तोपर्यंत पिटीच वाजवायची. मृदंग जर वाजवायला घेतला ना, किती मृदंग वाजवायचा, बोट फुटायची आणि जेव्हा मृदंगच फुटेल तेव्हाच बंद करायचं. एवढं तप बाबांचं चालू झालं. एक प्रसंग असा सांगितला जातो. बाबांचं रानामध्ये तप चाललेला आणि एक शेतकरी आला औषध घेऊन कपाशीला फवारणी करण्याकरता. बाबांचं झाडावरती उभे भगवंताचं भजन चाललेलं
आता त्या सद्ग्रस्तांना सांगितलं, बाबा काय करतायत? बाबांचं एक नाही दोन नाही, त्या सद्ग्रस्तांना सांगितलं, कपाशीवरती अनेक प्रकारचे रोग पडलेत, त्याकरता औषध घेऊन आलो. त्यानं तिथे ठेवले. बाबा तेवढ्यात खाली आले. बाबांनी औषध घेतले, घटाघटा पिऊन घेतले. आता ज्यानं औषध आणले होते तो घाबरला. तो म्हणे आता नक्की बाबा मार, नक्की बाबा मार, आता काय करायचं? पण सज्जनाव 1 तास झाला, 2 तास झालं, काहीच प्रकार घडला नाही. तो शेतकरी घरी निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आला आणि कपाशीला फेरफटका मारायला लागला, तर कपाशीवरती रोगच राहिला नव्हता. एवढं तप बाबांचं चालू झालं. आणि सज्जन हो, साधू जर ओळखायचा ठरला तर ही जड जीव 3 प्रकारचा कस लावतात बरं. पहिला कस लावतात आचाराचा, दुसरा कस लावतात तो म्हणजे भावनेचा, आणि तिसरा कस लावतात तो म्हणजे चमत्काराचा. एखाद्या साधूने चमत्कार केला तो खरा संत. एखाद्या साधूचा त्याचा भावना पाहिली, आचार विचार पाहिला तो खरा संत. आता तुम्हाला सांगून जाईल, तुम्हाला जर चमत्कारिक दृष्टीने जर साधू पाहायचा असेल, जर तुम्हाला भावनेच्या दृष्टीने जर साधू पाहायचा असेल, आणि तुम्हाला आचरणाच्या दृष्टीने जर साधू पाहायचा असेल, तर जा त्या मांदणी गावात. तिथे स्वामी आत्मारामगिरीजी स्वामी महाराज सदैव वास करतायत. जा आणि त्यांच्या चरणाशी लीन व्हा. नाना आता मंदिराचं काम चालू आहे. आपण जर गेलो तर सुंदर मंदिराचं काम चालू आहे. काही दिवसानंतर बाबांचं भव्य दिव्य मंदिर उभं राहील बरं. आणि बाबांची कीर्त फक्त आपल्या महाराष्ट्रभर नाही, अख्ख्या जगभर बाबांची कीर्त होणार आहे. म्हणून आम्ही म्हणत असतो बरं, आपल्याला सगळ्यांना म्हणायचंय, ज्याला जसा आनंद घेता येईल त्यांना तसा आनंद घ्यायचा. काय बाबांची कीर्त होईल वो. हे कीर्ती जगात माझ्या आत्माराम बाबांची कीर्ती जगात, माझ्या आत्माराम बाबांची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या आत्माराम बाबांची कीर्ती जगात, माझ्या आत्माराम बाबांची कीर्ती जगात. एक तत्वी स्मरणात या म्हणते आत्माराम, कीर्ती जगात माझ्या आत्माराम बाबांची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या आत्माराम बाबांची कीर्ती जगात. झाला पाळणा दोन्ही हाताचा, हात झाला पाळणा दोन्ही हाताचा, लालगिरी स्वामींनी सांभाळ केला या आत्माराम बाबांचा, लालगिरी स्वामींनी सांभाळ केला या आत्माराम, सांभाळ केला या कीर्ती जगात माझ्या आत्माराम बाबांची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या आत्माराम बाबांची कीर्ती जगात. आता गुरुपौर्णिमा आली की आपल्या अनेक भाविक जातात बाबांच्या भेटी करता. ही गुरुपौर्णिमा सोहळा चला जाऊ मांदणीला, स्वामीच्या भेटीला, माझ्या बाबांच्या भेटीला, स्वामीच्या भेटीला, माझ्या बाबांच्या भेटीला. गुरुपौर्णिमा सोहळा चला जाऊ मांदणीला, गुरुपौर्णिमा सोहळा चला जाऊ मांदणीला, स्वामीच्या भेटीला, माझ्या बाबांच्या भेटीला, स्वामीच्या भेटीला, माझ्या बाबांच्या भेटीला, स्वामीच्या भेटीला, माझ्या बाबांच्या भेटीला, स्वामीच्या भेटीला, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, आत्मारामगिरी स्वामी महाराज, लालगिरी स्वामी महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय. विठो पार कुमाई, विठो पार कुमाई, विठो पार कुमाई, विठो पार कुमाई, विठो
टाळी 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 कुंडली दया अंतरात वसे तुझा भाव तेथे नसे. नाथ महाराज सांगतात संत उदारे उदारेत बर. जगानं कितीही त्रास दिला ना साधू संत प्रत्युत्तर करत नाही. आता आपण स्वामी महाराजांची सुंदर अशी कुटिया उभारली आहे, पण सज्जन आहो अनेकदा आपण दर्शना करता जातो, पण काही जर आपण मनामध्ये पाप जर असेल तर बाबांना कळतं बरं. अनेक दृष्टांत आमच्या डोळ्यासमोर घडलेले. आमचा एक मित्र होता, आत्ता गेलो होतो नाना आम्ही कीर्तन काल्याच्या कीर्तनाला, आणि तो शूटिंगवाला पोरगा होता, तो नाना बिटकी, तो तुम्हाला ओळखतो. त्याच्यासोबत एक मित्र आलेला, आणि आता बाबांची काय आम्ही भक्ती केली, आम्हाला डायरेक्ट मध्ये जाता येत दर्शना करता. तिथले एक दोन सेवक आले, आम्हाला मध्ये नेलं, पण आमच्यासोबत तो पोरगा पण आला. आणि आल्यानंतर तो दर्शनाला बसला. बाबांना काय झालं, बाबा म्हणे पकड खायचे बंद कर. मी तर लगेच उठलो, म्हणलं मी तर काही खात नाही बाबा, कोण खात तिथे तो पोरगा होता, तो उठला, तो बाहेर आला, तो म्हणे लगेच माळ घालायची म्हणे. म्हणलं घरी जा, एकदा तुझ्या आई वडिलांना विचार मग ये. आता तो गेला, आता केना घातली का नाही त्याला फोन करून विचारावं लागेल. एवढे अंतरे आम्ही संत आहेत बरं. दया अंतरात वसे तुझा भाव तेथे नसे. सज्जना तुझा भाव तेथे नसतो बरं. कारण जीवनामध्ये साधू संतांच्या जीवनात फार त्रास झाला, पण आपल्याला संत आहेत तोपर्यंत कळत नाही. पण बाबांचा भक्त परिवार जर आपण पाहिला, मागे बाबा आजारी पडले होते, हॉस्पिटलला बाबांना नेण्यात आलं. हॉस्पिटलला जे आजारी होते ते कमी, बाबांचा भक्त परिवार इतका की हॉस्पिटल बंद करावं लागलं डॉक्टरांना. एवढा भक्त परिवार बाबांच्या सेवेकरता जात असतो. काकडवाडी असेल, चिंचोली असेल, पुकरी हवेली असेल, समनापूर असेल, बाबांची नित्यानं भक्ती करत असतात. आपलं कवटे कमळेश्वर असेल, आपण बाबांची पायी वारी करत असताना आपण बाबांना भेटण्याकरता जातो. बाबांची महतीवर. आणि आज मला कीर्तनाचं आमंत्रण देणं आमचे कांताराम महाराज असतील, त्यांनी पण मला आमंत्रित केलं. तुमच्या थोर मायबापांचा दर्शनाचा योग घडला. कीर्तनाकरता 7 संगत येणारे, कारण कीर्तनामध्ये काळीज जर काय असेल तरी संगीत मैफिल असते, आणि त्यामध्ये आमचे माऊली महाराज असतील, विनेकरी बाबा असेल, तुळशीवाले आजी असतील, अभिषेक महाराज असेल, ज्यांच्या बोटाला धरून आम्ही परमार्थ करायचं शिकलो, ती माझी चुलते सुदाम नाना असतील, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सगळंच भजनी मंडळ, परिचित भजनी मंडळ, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक, निळवंड्याचं, करोल्याचं सगळंच भजनी मंडळ. आमचे पवार बाबा आलेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मृदंग ज्यांचा आपण ऐकला ते सूरज महाराज, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोड साऊंड व्यवस्था तुम्ही दिली, तुम्हाला धन्यवाद. मंडपवाले असतील, आचार्य असतील, सर्वांना धन्यवाद बरं. सज्जन आहो, अभंग निवडला होता नाथ महाराजांचा. संतांचा उपकार वर्णा वया नाही पार, आपणा सारिके करीती याती कुळ नाही जिती. नाथ महाराज सांगतात संत उदार येतात, उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. नाथ महाराज निर्धार करून सांगतात की संत उदार येतात. तसं स्वामी महाराजांची नित्यानं सेवा आपण करतोय. स्वामी महाराजांकडे एकच मागणं मागायचं, स्वामी जीवन जगत असताना आमच्याकडून जर काही चुका घडल्या असतील तर ते आम्हाला परत करा, पण तुम्ही आमच्यावरती चुकू नका. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजबरी प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट देवनलया जो दाहला. अज्ञानांधजनांची मुक्त करुणी शांती पदी बैसवी, विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नम पार्वती पते हर हर महादेव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, संतांचा उपकार वर्णावया नाही पार, आपणा सारिके करीती याती कुळ नाही. काही बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. स्वामी महाराजांची सेवा होती, गुरुवरांची सेवा होती. जसं बोलता येईल स्वामी महाराजांनी जशी कृपा केली, त्यातून या अभंगाचा भाव असाच असेल सांगता येणार नाही. पण आत्मारामगिरी बाबांनी जी माझ्यावरती कृपा केली, त्यातून बोलण्याची संधी मला तुम्ही प्राप्त करून दिली, त्यातून बोलण्याचा प्रयत्न केला. सज्जन आहो, कीर्तनाचा पूर्णविराम द्यायचा आहे. तुम्ही मला बोलवलं, तुमचं दर्शन मला घडलं. जितनी मेहरबानी आपने की उतनी तुम्ही औकात नहीं.
जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, बस कृपा है मेरे आत्माराम गिरीश्वरी महाराज की, वैसी तो मुझ में कोई खास बात नाही, मुझ में कोई खास बात नाही। 2 मिनिटाचं भजन करायचं की आपल्याला कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा, त्याकरता आता तिकडे महाप्रसाद बंद झालेला आहे, आता 2 मिनिटाचं भजन करायचं म्हणजे कडकडून भूक लागेल आपल्याला। सगळे निवडती हात करा बरं, आपल्याला ही टाळी मांदळीपर्यंत पोहोचली पाहिजे बरं, आपला आनंद घ्यायचा आहे आणि कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा आहे। हे लाहो लागला आंबेचा, लाहो लागला आंबेचा, लाहो लागला आंबेचा, विठाबाई माऊलीला, आंबेचे गोधडी आत्माराम गिरीश्वरी महाराज